गुड मॉर्निंग बघू. गुड मॉर्निंग. ते काढू नको. दे बाबाचं आहे ना ते. हां दे. हां नंतर लावायचं हां. हो हो. गुड मॉर्निंग. आपल्याला बटाटा खायचा. आता बटाटा लावला ना मी कुकरला. हां हे फिनिश झालं आता. ड्रॅगन फ्रूट संपलं. हां इकडे तयारी चालू आहे रेशमाची साबुदाणे वडे बनवण्याची. करणार होते तू बोललास म्हणून साबुदाणे वडे. हा मग ठीक आहे ना. मी बोललो काय प्रॉब्लेम झाला का तुला बोलला तर? प्रॉब्लेम नाही झाला. मग आज तुला चक्क तेलकट खायचं ते सुद्धा उपवासाच्या दिवशी. साबुदाणे खिचडी आपण परवा दिवशी पण खाल्ली. अच्छा. उपवास नसताना पण. आणि आपण नेहमी खातो. साबुदाणे वडे रिअर बनतात. तर आज ओकेजन आहे. आषाढी एकादशी आहे. तर ओकेजनली बनतं ना. प्रिपरेशन चालू आहे गाईस. इकडे दूध हे 2 कप घेतलेत कॉफी बनवण्यासाठी. पण हा बादशाह काय आम्हाला कॉफी बनवून देत नाहीये. हा पोरगा काय ऐकणार नाही बाबा त्याला दाखवल्याशिवाय. कुठे दाखव. कुठे स्पीकर नाहीये ना. तेच सांगतोय तुला नाहीये स्पीकर. आपण चार्जिंगला लावायला दिलाय ना. छान छान. वाव वाव. अथांगणी बटाटा खाल्ला. आता सगळा बटाटा खायचा. बसून खा. काय टेस्ट कर तिखट मीठ दे. पण आता मी कट झालेत. नको मीठ पण बरोबर आहे. राहू दे बघू. अरे म्हणजे जे होईल ते. टेस्ट परफेक्ट आहे. मीठ टाकू नको. काही त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे ग्रीन मिरची वगैरे आहे. तर याला तिखट लागलंय. घे ना घे अजून घे. तिखट लागले पण बोलणार कसं नाही का. तुझं आहे ना. हळूहळू. हो जाऊ दे. जाऊ द्यायचा प्रश्न नाही. जाऊ दे बाळा. अय चांगल्या दिवशी होतो गेले. जाऊ दे काही हरकत नाही. ठीक आहे. लगेच स्वतःच्या चुका दिन समोर पाठवू नको. चुका नाही. ते तुझी पण चुकी नव्हती माझी पण चुकी नव्हती. ते आपलं इकडे आपण बाळाबरोबर बोलताना ते तिकडे उतू गेलेले. आणि चांगल्या दिवशी गेले. सकाळी दूध उतू गेले. काही प्रॉब्लेम नाही. चांगलं होईल. दिवस एकदम मस्त जाणार आहे आज. कॉफी कॉफी कॉफी. आज कोणती भाई आज ब्रू वापरणार आहे. नेसकॅफे नाही. मला ॲक्च्युली ना ते पुण्या म्हणजे सिटीमधून जाऊन आहे ना कॉफीच्या एक पण मस्त शॉप आहे. जुनं शॉप आहे एकदम कॉफीचं. ते मी तुम्हाला नेईल एक दिवशी तिथून आपण बीन्स डायरेक्ट घेऊन येऊया. कॉफीचा आपल्याला सेटअप बनवायचा आहे. बट आता मॅडम कधी बनवतं ते काय माहिती. तू बघतोय काय चाललंय की बाबाचं. काय रे काय करतो बाबा. कॉफी बनवते ना. तुझ्यासाठी नाहीये ती कॉफी. ठेव बनवायला. ब्रश करून घेणारच का आंघोळ करणार. हो आंघोळच करणार आहे दोघं पण. कॉफीचा सेटअप म्हणजे तुम्हाला माहिती आहे का गाईज कोणता सेटअप बद्दल बोलतोय मी. बारोबा करायचा आम्हाला कॉफीचा. जो की ज्याच्यामध्ये कॉफी बीन्स ग्राइंड करण्यासाठी ग्राइंडर असतो. परत एस्प्रेसो असतो. परत जार असतो. परत मुका पॉट असतो. हा पूर्ण कॉफीचा. मुका नाही मोका. मोका पॉट बाबा. मोके पे चोका बस. मोका पॉट असतो. मी काय म्हणलो मुका पॉट. मुका घालेला दिवसेंदिवस तू आता हे होत चाललंय. काय ते चावट. हे बघ सावट सगळेच असतात. फक्त कोणी दिसत नाही. कॉफी का तू वेगवेगळी केलीस. तू कॉफी का वेगवेगळी केलीस तुझी. अरे टाकतोय बाबा. ते इकडे दे. मला पाहिजे ना थोडीशी. भरोसा नावाची गोष्टच मला दे नाही. थोडीशी. तू बघ किती पाहिजे तुला. टाक टाक. आणि तू तुझ्या कॉफी मध्ये मलाई का घेते. मलाई तिथे घे काढून चल. मलाई बरोबर एक नंबर लागते कॉफी. काही घेऊन. ही हॉट कॉफी आहे गाईज. ब्लॅक कॉफी पण आपल्याला आवडते. कॉफी चहा तर आवडतो पण एवढं नाही. बट कॉफीपेक्षा जास्त चहा नाही आवडत. कॉफी इज लव. कॉफीचा एक सेटअप बनवायचा. कोणी दुकान किंवा शॉप काहीतरी सजेस्ट करा जिथे कॉफीचा हा सगळा सेटअप मिळेल मला. नाही तर मला एक 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 गोष्ट ऑर्डर करावं लागेल. रेशमा पिऊ दे ना त्याचं त्याला. तू तुझं पी ना. हा मग का त्याला असं तरसवते ते बघ. से सॉरी फर्स्ट आई. हा बस बोलला आता सॉरी. आता काय बोलू नको त्याला. तेच गाईस कॉफी कोण एन्जॉय मस्त झाले कॉफी. बघ तुला हळूहळू कॉफी आवडेल की नाही आवडेल बघ. गाईज मी पहिला चहा खूप कमी पित होतो. ऐक तरी गाईज मी चहा खूप कमी पित होतो. बट जेव्हापासून लग्न झालंय आणि हिच्यामुळे मला एकदम कडकवाली चहा पियाची सवय लागली. म्हणजे कडक म्हणजे अद्रक वगैरे टाकून मस्त. बट
आता ठरवलंय चहा बंद तर करतोय आपण, केलाय ऑलरेडी. हळूहळू मिल्क कॉफी दूर करून ब्लॅक कॉफी पण पिणार आहे. आम्ही मध्ये आधी संध्याकाळची ब्लॅक कॉफी पण पितो. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे. मी पण आंघोळ केली, अथांगने पण आंघोळ केली आणि रेश्माने पण आंघोळ केली. आज आषाढी एकादशी आहे, तर त्या निमित्ताने आपल्याकडे स्पेशल साबुदाणा वडा बनतोय. तर रेश्मा आता बनवते तिकडे मागे. सो चला बघूया कसा बनतो. हे बघा आजचा वेदर. अजून तरी सकाळपासून असा काही पाऊस वगैरे पडलेला नाहीये आणि एकदम क्लिअर आहे. काय 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 हो जर छान. वा 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 वा. याने बघा नेहमीप्रमाणे त्याने त्याचं बास्केट ओतून पसारा केलेला आहे. केलास ना? हो. किती तयारी झाली आहे साबुदाणा वडा. खूप दिवसानंतर साबुदाणा वडा केलाय ना ग? वर्ष नाही, महिन्यानंतर. मला असं वाटतं लास्ट टाइम जेव्हा बाबा होते तेव्हाच आपण केला होता साबुदाणा वडा. अरे इथे पण केला होता बाबा. केला होता केला होता सांगतोय ना. इथे पण केला होता बाबा असताना आपण इथे साबुदाणा वडा केलेला. एकदा का दोनदा झालाय. हे काय केलंस इकडे तू? चटणी केली. कोणती? शेंगदाण्याची. खोबऱ्याची चटणी करणार होती. तू नारळ नाही फोडून दिलास. आता मी आंघोळीला गेलो म्हणून मी नारळ नाही फोडून दिला. हा फ्राय करायला मी मदत करतो तुला. फक्त भेजा नको फ्राय करू मला, म्हणजे झालं. नाही भेजा तसं पण नाही तुला. अरे म्हणजे आता सध्या भेजा असा तेलात परतून काढेल ना तुला बघ मग. स्माइल दे, स्माइल दे. गाईज माझं पोरग बघा कसं माझ्यासारखं दिसतं की नाही? नो डाऊट माझ्यासारखं दिसणार माझं असलं म्हटलं. मला असं म्हणायचं होतं त्याच्या आईसारखं नाही दिसत, माझ्यासारखं दिसत. माझ्या बापावरती गेलाय बाबू बघा. स्माइल दे. आहे ना की नाही? आहे की नाही गाईज? कमेंट मध्ये सांगा कोणावरती गेलंय, रेश्मावरती का माझ्यावरती. तू फेवरेट कोणाचा आहे, बाबा का आई? बाबा. झालं ना गाईज? क्लिअर ना? इथं क्लिअर झालं ना? आता लावलंच नाही एकदा चार्जिंगला. कुठं खिशात आहे? खिशात कोण चार्जिंग करतं? मग या चार्जरला लाव ना. नको. गरम नाही होते आज तुला? मला होतंय गरम. का आंघोळ करून आले म्हणून? हा गरम पाण्याने. तुम्हाला गॅस समोर उभं राहायची सवय नाही ना? का गॅस तू गॅसवर झोपते का तू? नाही मग 24 तास उभं असतं त्याच्यामुळे. हो 24 तास गॅसलाच बांधलीये तुला. मग काय संबंध? हे कर. 2 चपात्या केल्या, डाळ भात कुकर लावला, झालं संपला विषय. ते नाही मिळणार. काय पाहिजे गाईज? ही डाळ आहे ना, ही भाजकी डाळ, ही यायला पाहिजे. सकाळी दिली तरी पण मी. काय म्हंटली? मला रिस्क नाही घ्यायची, मी एकच टाकून बघते पहिला. हा ठीक आहे बघ ना. रिस्क का नाही घ्यायची म्हणजे कशाबद्दल बोलतो? सुटला बिटला तर त्याला सेपरेशन एन्झायटी झाली तर माझ्यासाठी. तेल उडालं बघू. कुठं उडालं? दाखवू भाजला वगैरे नाही ना? अरे नाही ना, पाणी वगैरे पिका रे. काय झालं नाटक्या? गाईज कोणीतरी रात्री बोललो होतं की तुला ना माझी काळजीच नाहीये, तर थोडीशी काळजी केली मी. गाईज वडा इज रेडी. बट हे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं तेल राहिले थोडंसं. पहिले रे मला नको ना एवढं तेलकट. खा तू. चव सांग तुला. चव सांग तुला. एक सोड, 2 सोड, जास्त नको सोडूस. हो बबुली. ज्या दिवशी तो आई म्हंटला ना त्या दिवशी बघ मी तुला कसं करते ते. काय आई म्हणतोस की तो? बाबासारखं क्लिअर नाही म्हणत, थोडस आय्या आय्या करतो. हे बघ मी त्याला काहीच बोललो नाही की बाबा म्हण आई म्हण. अरे मला माहितीये तू चोमड्या तू सांगतोस त्याला. काय सांगतो? ते आई नाही म्हणायचं म्हणून. मी असं काहीच बोलत नाही. ए तुझं फेवरेट कोण आहे, आई की बाबा? बाबा की आई? वडा. बाबा की आई? बाबा. बघ आता तू मी काय असले बोलू? प्रश्न विचारूच नकोस ना. आईच तू favorite थांब, आहे. तू थांब, मी ठरवेल. मी ठरवेल. तू थांब. हा मी ठरवेल. आमचं आम्ही बघू कसं झालं. टेस्ट करून सांगतो तुला. हा ये गाईज. एक वडा तर रेडी झालेला आहे आता सध्या. तोच आपण टेस्ट करून सांगूया की कसा झालेला आहे. मस्त असतं वडा. का त्याला देऊ नको? पण एवढं तेलकट नाहीये. आज बटाटाच आहे ना, तिखट असल्याने खाणारच नाही. तिखट मीठ काय? परफेक्ट झालाय. मस्त झालंय. नक्की का? पातळ कर म्हणजे थोडंसं क्रिस्पी होईल. येस क्रिस्पी नाही झालंय का बाहेरून? झालंय. मस्त झालंय काय वडा ॲज युजल. विठ्ठल कर. आज आषाढी एकादशी आहे ना बाबू, उपवास आहे ना तुला? हा यांनी वाजवा, टाळ वाजवा. उपवास आहे आज. हा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 कर.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. डायरेक्ट रात्री जेवायला मिळणार आहे ते काय? खिचडी वगैरे असं नाही तुझ्या सिंपल. काय संबंध, मला निघणार नाही उपवास. अरे ठीक ना, उपवास असंच असतो. ऍटलीस्ट लोक खात पण सांडवेल, नाही. सांडवेल. तुला घेतेय मी खायला. अरे पण मला नाही, तुला माहिती ना मला उपवास निघणार नाही. दुपारी काहीतरी तर पोटात जाऊ दे. उपवास धरला का चेष्टा केलीस? अरे मग उपवास म्हणजे मला माहिती तुला उपवास निघत मग 4 वेळा खायचं. 4 वेळा नाही, पण दुपारी थोडस पोटात जाऊ दे ना. काहीतरी वरईचा भात वगैरे कर. मला संध्याकाळपर्यंत नाही निघणार रे बाबा, तुला माहिती मग माझी चिडचिड होईल. चक्कर येऊन पडशील जा. रेश्मा आत्ता जस्ट खायला बसले. हे बघा इकडे, तिला पण गरम गरम खाणं डिझर्व करते ऑब्व्हियसली. तोपर्यंत आपण तेल तापलंच आहे, तर विचार केला की संध्याकाळी जर भूक लागली तर आपण हे बटाट्याचे वेफर खाऊ शकतो. तर बटाट्याचे वेफर थोडंसं करून घेऊया, नाही का. ते आपण घरीच बनवलेले आहेत बटाट्याचे वेफर्स. याला कोणी विचारलं होतं की दाखव येऊन काय खातो. गाईज बघा, मी ब्लॉग करतो ना तर नेहमी तुमच्याशी इंटरॅक्ट करतो. सो त्याला असं वाटतं की कॅमेरामध्ये फोनमध्ये कोणतरी आहे ना बाबू. हां दाखव त्यांना. गाईज आम्ही बटाटा चिप्स खातो. ऐक मग म्हणतोयच मी, पावसाळा चालू झालाय तर मग मला परत राईड्स चालू करायच्या आहेत. कर की मग, तुला कोण काय म्हटलंय. फक्त माझे प्लॅन कॅन्सल करून नाही करायचं. तुझे प्लॅन्स नाही. सॅटर्डेला मी माझी राईड करणार, संडेला तू बोलशील तिकडे आपण जाऊ वगैरे. तुझा प्लॅन. सॅटर्डे माझा प्लॅन. तू हे पुराव्या साईड व्हिडिओ मध्ये होत. तू बोलशील तिकडे. हा मार्क माय वर्ड्स. तू बोलशील तिकडे जा. तू नाही नको असं तसं फळान ढिमकन आमकन तमकं बोललास तर तू आहे आणि मी आहे आणि तुझी गाडी आहे. ठीक आहे. सॅटर्डे माझ्यासाठी, संडे तुझ्यासाठी. ठीक आहे. जाऊ ना दुपारी मी फिरून आल्यानंतर. फिरून आल्यानंतर कुठं चालली. चाललंय फिरायला मी लवासाला. तू नेत नाही. हे कधी झालं प्लॅन. मी माझं प्लॅन केलं. तुझंच प्लॅन करते, मला सांगत पण तू नाही. येतच नाही. तू नाही म्हणतोस डायरेक्ट मला. पण तू ऍटलीस्ट विचारू तरी शकते किंवा सांगू शकते जर उत्तर की मी माहित चालले, माझा प्लॅन बनणार आहे किंवा काय. जर उत्तर माहित असेल तर प्रश्न विचारण्यात काय अर्थच नसतो. हे आता आई तुला आणि मला सोडून जाणारे फिरायला. जाऊ का मी बाबू. बाबू मी जाऊ दे, आपण एन्जॉय करू, मस्त मज्जा करू. हा बाबू मी जाऊ मी जा. त्याला घंटा फरक पडत नाही. आताच जा म्हणते. आईला काय केलंस. लागले का बघ. हा लागले बघू. लागले. काय केलंस आईला तू. साऊंड मारलास ना. से सॉरी आईला, मला नाही. आईला सॉरी बोल फटाफट. असं करतात का. आईला सॉरी बोल. मग उभं राहा. आईला सॉरी. स्पीकर खाली ठेव स्पीकर. आईला सॉरी बोल. आईला कान पकडून सॉरी बोल आईला. तिकडे बघ. डोंट स्माइल. का मारलंस आईला तू. मारशील परत आईला नाही ना. जा हक कर आईला. पिपी दे. मी कट्टी आहे तुझ्या. मला नाही बोलायचे जा. अरे कट्टी आहे मी तुझ्या. तुला नाही बोलायचंय. पी दे बाबू. आईला पी दे. तुला पी देत तरी पण बाबा चालले त्याचं बघ. मला मारलेस तू ना. मारणार का मला तू. नाही ना. मला पी दे इथे. मग इथे पी दे. का मारलंस तू बाबांना. सॉरी. हा ठीक आहे. मला पी दे इथे. हा नाही. काय ती नाटक चालल्यात. तार देवा. नाही. ये आपल्या इथे.
गाईज जस्ट झोपेतून उठलाय हा आणि रडायला लागला होता की रेश्माला शोधत होता कुठे गेली 2 तास पण झोपलो नाही मी आज. आणि रेश्मा जस्ट गेली आहे बाहेर तिच्या फ्रेंड्सबरोबर फिरायला. तर आता हा उठलायच तर याला खाऊ घालतो आता. वरईचा भात केलेला आहे. आय डोंट नो हा खाईल का नाही माहीत नाही, बट चावरून तर बघतो. मला पण थोडीशी भूक लागली आहे तर मी पण खाऊन घेतो, बिकॉज उपवास तर मला दिवसभर निघणार नाही, तर माझ्या पण पोटात भर पडली पाहिजे. चला वरईचा भात खाऊ. बाबाने घेतला बाऊल घेतला ना. गाईस रेश्मानी तर 2 कुकर लावलेत. एकमध्ये वरईचा भात लावला आहे जे की पूर्ण खिचडी आहे, वरईची खिचडी. वेट हां, जे की माझ्यासाठी आहे आणि अथंगसाठी पण वेगळा वरण भात लावलेला आहे. हां येस. तूप टाकू का याच्यामध्ये? भातामध्ये तूप टाकू? तूप आवडतं बाय द वे त्याला. हां बस डायरेक्ट खायचं तुला असं? छान आहे ना? ए नो खा. तेव्हा तिकडे पॉम आली. गाईज आम्ही इथे बसून खातोय बघा. आता इकडे जेवण आहे. ये पाणी पी. ठीक आहे. हायवा घे आणि ही JCB पण घ्यायची. 1 हां ही एक फॉकलँड आहे. ठीक आहे. आणि ट्रॅक्टर देऊ का? ट्रॅक्टर पण घे. हे घे खेळ, मी जेवायला घेतो. हां गाईज आपण घेतलेला आहे वरईचा भात आणि मगाशी तळलेले बटाट्याचे चिप्स. तो आपला हा सॉर्टेड लंच आहे आजचा. भाता देऊ? आत्ताच खाल्ला ना भाता तू, मग तुला वेफर्स नाही मिळणार. जोपर्यंत देणार नाही ना तोपर्यंत हलणार नाही तुला, म्हणून थोडासा तुकडा दिला. चला लंच एन्जॉय करतो आणि मग भेटूया. गाईज कडकडीत ऊन पडलंय, कडकडीत. JCB बघायची. कुठे JCB? कुठे? आय डोंट नो अजून किती दिवस हे काम चालणार आहे JCBचं. पूर्ण कानाची वाट लागली आहे आणि पूर्ण वेळ खिडक्या बंद ठेवायला लागतात. हे बघा गाईस, माझे केस बघा कसे उडतात आहे हवेने. झाडं बघा कशी हलतात आहे हवेने. पण या आवाजामुळे ही विंडो पूर्ण बंद करावं लागते. आता बघा आवाजामध्ये किती फरक पडला आहे. हे रोज आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 पावणे 2 महिने झाले हे आम्ही स्ट्रगल करतोय. हे बघ JCB अशी माती भरायची इकडे. पॉम पॉम पॉम. हा डंपर कसे चालवतो? अरे बापरे, असे चालवतो का डंपर? हां इथे चालवा. मी आलो, मी थांब माती भरतो याच्यामध्ये. हां हे आज पण पिजन आलं ना? कुठे आज पण पिजन आलं? इथे आहे का? बापरे, जा पिजनला पकड. गेला ना पिजन? आहे का? बसलाय का तिथे? अच्छा बसलाय. आज पण पिजन आला रे तुला भेटायला. रोज पिजन येतो बाबू. तुझा फ्रेंड आहे का? नो असं नाही काढायचं. तुला भेटायला येतो ना तो. नवीन पॅन्ट घालायची. सॉरी बबुली. पी दे बाबाला, पी दे. हां सॉरी, माझा हात लागला तुला इथे ना. खेळा. अच्छा खाऊन टाकू का तुला कुपुरी? ए छोनपापडी, ए माझी छोनपापडी कोठ आहे? माझी छोनपापडी आहे ना तू? छोनपापडी आहे की नाही माझी तू? असं सकाळी मी दिलं, आता तू आलीस म्हणून नाटक करतोय तो. रडायला लागलाय. आतापर्यंत खेळत होता. बघ इकडे बघ किती पसारा काढून ठेवलाय, खेळतोय वगैरे. हा माझ्या बाबूचे प्रेम आहे माझ्यावर. हा प्रेम आहे माझ्यावरती. नाही उतूच आता कधी प्रेम. दे आईला दे. आईला दे बघ दे. बाबांना दे आपल्या. मला नकोय. मी नाही खात असलं पांचट माल. चल तू आली ना तर नाटक करायला लागल्या, रडायची वगैरे. आतापर्यंत खेळत होता. कसं आहे लोकेशन जिकडे गेलेली? अच्छा आपण जाऊ शकतो. इझी टू ऍक्सेस आहे. मातेवाडीच्या पुढेच आहे रे. ओके.
माझं नाव सांग. बाबांनी सांगितले. नाही नाही बाबांनी सांगितले बोल. बाबांनी सांगितले. बाबांनी सांगितले जा. हा बाबांनी सांगितले. चल दे. हा घे घे तू घे. दे ना एक वेफर. त्याची चुकी का त्याला ओरडायला? तू पडला का तुझ्या चुकीने? कसा पडलास दाखव ना मला. हा, दाखव कसा पडलास. कसा पडलास? ए त्याला का मारतोस? तुझी चुकी आहे ना. थांब ना ओरडून दे ओरडे. कसा पडलास तू? असा पडलास? आपण त्याने काय केलं तुला? त्याने काय केलं तुला? अच्छा त्याच्यामुळे लागलं तुला. बरं. तुला इथं चढायला कोणी सांगितलं होतं बाबू? इथं चढत होता बाबू तू. कसा चढत होता? असा चढत होता. बर आणि कसा पडला? असा पडला. ऑल राईट गाईज, तर सीन असा आहे कॉफी बनवण्यासाठी मॅडमला कॉफी प्यायची आहे. बाहेरून आल्यानंतर मग आता तलप तर झाली आहे संध्याकाळची वेळ. चहा बंद केला आपण. कॉफी पियायची म्हणून आता कॉफी बनवतोय. चला. साखर आपण जास्त नाही टाकणार आहे. साखर एकदम कमी टाकणार आहे. पहिले एक सिप टाकतो मी कॉफीमध्ये. तुझ्यासाठी नाही येते. थोडंसं स्टर करून घ्यायची कॉफी, जेणेकरून शुगर आणि कॉफी एकदम प्रॉपर मेल्ट होईल दुधामध्ये. आणि मग टॉप अप विथ मिल्क. ही अशी प्रॉपर मेल्ट झाल्यानंतर मग दूध टॉप करायचं याच्यामध्ये. काय झालं? काय झालं? काय असू दे असू दे. पॅन्ट फाटली घालून तर तो बघतोय. असू दे बाबू. काय नाही होत बाबू पी. आम्ही तुला बोचत होतो रोज. थोडीशी पॅन्ट फाटली त्याची खाली तर त्याला लाज वाटते. पहिली बोलतो पॅन्ट चेंज कर. पॅन्ट चेंज कर बोलतो. अशी पॅन्ट बरं. आजचा दिवस एकदम सेटल केला. उपवास होता त्याच्यामध्ये. उपवास आपल्याला काही निघत नाही. जरी पण 4 वेळा खाऊन आपण उपवास पार पाडेल. म्हणजे संध्याकाळी सोडणार आहे. आता तरी नाही. बट व्लॉग आता एंड पारशीला सोडायचा असतो एकादशीचा उपवास. पॅन्ट घालायची. थांब जरा. नंगू पंगू झालाय तू तर. कॉफीच्या नोटवरतीच व्लॉग संपूया गाईज. कॉफी पितो आता. कॉफी बनवली आहे. चिअर्स. तुम्ही पण काय कॉफी चहा किंवा दूध किंवा काही घेत असेल तर मस्त एन्जॉय करा. मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन किप स्माइलिंग.